होते. तर यामध्ये ना नवीन फीचर्स ऍड झाले. तर सगळ्यात पहिले हे जे आहेत विजेट्स या प्रत्येकाला आपल्याला कस्टम टायटल देता येतात. ओके, एनेबल डिस्पेल करता येतात, कस्टम टायटल देता येतात. आणि हे जे आता अटेंडन्स विजेट आहे हे विजेट वर्किंग आहे. यात तू चेक इन करू शकतो, चेकआउट करू शकतो. आता काही वेळेला काही जणांना त्यात सेटिंग्स पाहिजे असतात स्पेसिफिकली, जसं की मला जीपीएस रिक्वायर्ड लोकेशन पाहिजे, टीम मेंबरनेच केलं पाहिजे, फ्रिक्वेन्सी जास्त पाहिजे. तर या सेटिंग्स हे करायचं. जर जीपीएस लोकेशन ऑफ असेल तर ते डायरेक्ट चेक इन चेकआउट करू देतात. नसेल तर ते सांगतात की लोकेशन पाहिजे. समजा तर लोकेशन परमिशन मागतं ते लोकेशनची. ओके, नंतर इथे आल्यानंतर हिस्ट्री दिसते की माझे काय सेशन झाले या तारखेला, किती तास मी चेक इन चेकआउट केल्याची हिस्ट्री दिसते. आणि इथे मॅप मध्ये गेल्यानंतर मला मॅपवरती युजर दिसतात सगळे कुठे मला ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत चेक इन केलं त्याची समरी दिसते, मला करंट लोकेशन दिसते, त्यांचं लास्ट लोकेशन काय चेक इन चेकआउट केल्यानंतर. क्लिअर आहे? तर हे इम्पॉर्टंट आहे. तर ह्याची टेस्टिंग करायची अटेंडन्स. यात ऍडव्हान्स फीचर आहे ना. आता हे बेसिक आपण वन स्टेप बाय स्टेप करतो. नंतर आहे की क्वेश्चन अँड आन्सर. हे आहे Q&A. आपण एफएक्यू बनवतो ना ते Q&A. ऍडमिन असेल तरच हे बटन दिसलं पाहिजे, एडिट आणि ऍड, नाहीतर नाही दिसलं पाहिजे. हे चेक करायचं, हे एडिट करायचं. हा क्वेश्चन ते तू हे करू शकतो, सेव्ह झालं. आणि सेम वे तो इथून ऍड केला, नवीन एफेक्ट ऍड डिलीट करता येते काय टेस्टिंग? ते इथे आता डिलीटचं बटन येणार नाही. ठीक आहे, सगळ्यांनी एकत्र ओव्हरऑल सिस्टम मध्ये एकत्र डिलीट बटन येणार. सध्या हे चेक करून नंतर ब्लॉग ब्लॉग आल्यानंतर सेम क्रिएट न्यू ब्लॉग होतं. ब्लॉग क्रिएट होतं डायरेक्ट डिलीट. इथं आल्यानंतर मी त्याला फीचर्ड इमेज देऊ शकतो. मला इमेज फीचर्ड पाहिजे तर टायटल देऊ शकतो. त्याचा स्लग सेट होतो. हा कंटेंट एडिट करू शकतो आपल्या एडिटमध्ये आणि सेव्ह पब्लिश करू शकतो. ब्लॉग हा बॅक आला फक्त ब्लॉग पोस्ट आले. ओके, तर ह्याचं टेस्टिंग करून घ्यायचं. डेस्कटॉपला दिसतो, मोबाईलला कसं दिसतं. सध्या मोबाईल प्रायोरिटी आणि पॉईंट काउंट करायचं काय चालू आहे. ओके, तर हे Q&A, ब्लॉग, पेजेस हे सगळं क्रॉस चेक करून घ्यायचं.